झालं मंत्र? हो हो झाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझी आवाज जर नाही आली ना तर प्लीज मला सांगा हा. श्री स्वामी समर्थ. बघा, आपण गुरुचरित्रमध्ये बघतोय ना भस्म महिमा वर्णन. तर भस्मची महिमा काय असते आज तुम्हाला थोडस म्हणजे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते की भस्म महिमा काय असते. तर एकदा काय असतं, कैलाश पर्वतवर ना माता पार्वती आणि भगवान शंकर असं बसलेले असतात. तर त्यांच्यामध्ये संवाद चालू असतो, त्यांच्या दोघांचा संवाद चालू असतो. तर माता पार्वती सहज, आपण कसं म्हणजे असती ना महिलांची अशी डिमांड असती, तर ते आपले हसबंडची सहज म्हणतात ना की मला हे गोष्टी पाहिजे ते गोष्टी पाहिजे. तर असंच माता पार्वती आणि भगवान शिवामध्ये संवाद होतं. तर एक दिन माता पार्वती असं सांगते शिवजीला कि प्रभु मुझे सोने के गहने बनवा के दो, आप मुझे सोने के गहने बनवा के दो, असं बोलतीये. तर काय असतं, भगवान शिव बोलतात की काय करणार सोन्याचे गहने. तर माता पार्वती बोलते की मी इंद्राणीला बघितलं, मी लक्ष्मीला बघितलं, ब्रह्माणीला बघितलं. सर्व बघा ना, म्हणजे सर्व किती राणी महाराणी सर्व कशी म्हणजे एक आभूषण युक्त सर्वांचे असं गहने असतात. तर माझं का नसते. मला पण तुम्ही घडून द्या ना, सोनं घडून द्या ना, मला पण सोन्याचे गहने द्या. तर भगवान शिवजी परत बोलतात. तर त्याच्यावर 4 लाईन आहेत. एक दिन गौरा पार्वती भोले से लगी कहने, मुझको भी बनवा दो मेरे स्वामी सोने के गहने. मैंने लक्ष्मी को देखा, मैंने इंद्राणी देखी, 3 लोकों में जाके रानी महारानी देखी. एक से बढ़कर एक सभी ने आभूषण पहने, मुझको भी बनवा दो मेरे स्वामी सोने के गहने. मग गौरा माता जिद करतीये. तर भगवान शंकर बोलतात, आधीच बोलतात भगवान शंकर की भगवान शंकर म्हणतात की बात गौरा की सुनकर भोले ने ये समझाया, एक अवघड़ दानी के पास नहीं होती माया. जो जैसे रहता है उसको वैसे दो रहने, हमको नहीं बनवाना मेरी गौरा सोने के गहने. तर भगवान शंकर काय बोलतात, सहज सहज भगवान शंकर बोलतात की बघा गौरा माता, आपण कुठे राहतोय, आपण स्मशानात आपली जागा आहे, आपण कैलाश पर्वतात राहतोय, आपला कुठेतरी घर आहे का. आपण अवघड म्हणजे मी अवघडदानी आहेत बरोबर, मी भस्म विभूतीला पेटतोय. तर आपल्याकडे भस्म भस्म विभूती हे सर्वांचा खजाना असतो. आपल्याला हे माया नकोच. आपल्याला आपण सांसारिक प्रपंच असं मध्ये अडकायला नको. म्हणून आपल्याकडे जे आहे तेच आपण खुश म्हणजे झालं पाहिजे. बघा, सर्व म्हणजे एक सांगण्याचा प्रयत्न की आपण कुठेतरी सोचतोय ना असं की आपल्याला घेणे पाहिजे, तर नको. तर तरी पण भगवान माता गौरा जिद करतीये. तर परत भगवान शंकर बोलतात, क्यों जिद करती हो गोरा, क्या रखा है गहनों में. क्यों जिद करती हो गोरा, क्या रखा है गहनों में. चुटकी भर भस्मी ले लो, जाना कुबेर के घर में. चुटकी भर भस्मी ले लो, जाना कुबेर के घर में. जितनी भस्मी उतना तोल के सोना है लाना. तर भगवान शंकर काय बोलतात की बघ, आपण तर भस्मीचे म्हणजे आपल्याकडे खजाना आहे. तर तुम्ही काय करा,
जिद नका करू. कशाला टेन्शन घेतायत? एक काम करा तुम्ही. कुबेर, आता कुबेर कोणाचं देवता आहे बरोबर ना? कुबेरकडे काय असतं? सोन्याचा माल म्हणजे सोना चांदीचा खजाना असतो. तर भगवान शंकर माता गौराला सांगतात की जिद मत करो गौरा, तुम्ही जा आणि चुटकी भर भस्मी घेऊन जा आणि जितकी भस्मी असेल ना तितका कुबेरकडून तुम्ही सोनं घेऊन या. सोनं घेऊन या. तर माता गौरा तशीच करते. ते जाते त्यांच्या घरी बरोबर आणि भस्मी बरोबर सोना म्हणजे तोल काटेवर ठेवतात आणि एक वर भस्मी टाकतात आणि एक वर सोनं टाकतात. तर त्याच्यात काय बोलतात बघा, एक पलड़े पर भस्मी एक पर सोना डाला, सोना रख डाला सारा, पलड़ा भस्मी का भारी. एक पलड़े पर सोना एक पर भस्मी डाली, सोना रख डाला सारा, पलड़ा भस्मी का भारी. हुआ खजाना खत्म कुबेर का कुछ न बचा घर में. अरे हुआ खजाना खत्म कुबेर का कुछ न बचा घर में. मुझको भी बनवा दो मेरे स्वामी सोने के गहने. तर बघा, एक एक तोल काटेवर जेव्हा भस्मी ठेवली तर एक वर भस्मी ठेवली आणि एक वर जसं आपण भात आणि भाजी वगैरे ठेवतो ना तसं. तर एक वर भस्मी ठेवली आणि एक वर पूर्ण सोना कुबेराचा पूर्ण म्हणजे भस्म कशी ती तरी पण भस्मीचा पलडा भारीच होतं. तरी पण भस्मीचा पलडा म्हणजे खाली होतच नव्हतं. भस्मी हेच होत नव्हती. तर कुबेरचा खजाना पूर्ण खतम होऊन गेला. मग पार्वती माता हताश होऊन जाते. परत